कसं आहे ना, झोप डिस्टर्ब ही होतेच. कारण की एकतर फार स्ट्रेस असतो किंवा जसं आपण म्हटलं तसं मूड स्विंग्स आणि ह्या सगळ्या गोष्टी तर हं, झालेल्या हं, हं. असतातच. पण नियोजन करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. जसं की अ, उगाचच जागरणं करणं टाळलं पाहिजे हं. किंवा सतत मोबाईलचा वापर म्हणजे रात्री झोपताना. दिवसा तुम्ही बघितलं तर ठीक आहे, बट रात्री झोपताना रील्स बघणं किंवा फार जास्त मोबाईलचा वापर याच्यामुळे सुद्धा झोप डिस्टर्ब होऊ शकते. हं. तर त्या गोष्टी आपण नक्कीच आचरणात आणल्या पाहिजेत, की एक 7 तासाची झोप आपली कशी कंप्लीट होईल याकडे लक्ष देणं. बरोबर. तर ब्राह्मी घृतासारखं औषध रसायनकल्प म्हणून सुद्धा सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये. तर च्यवनप्राश, ब्राह्मी घृत यासारखी औषधं व्यवस्थित आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने घेणं, ह्या गोष्टी आपण करू शकतो. हं, शिवाय ना पंचकर्माचं विचारलं तर शिरोधारा म्हणून एक पंचकर्म आहे. हं, ज्याच्यामध्ये आपल्या आज्ञाचक्रावरती एक सतत धार सोडली जाते तेलाची. हं. हे अतिशय छान असं आपल्याला म्हणजे इन्सोम्निया असेल किंवा हे जे फ्लक्च्युएशन हॉर्मोन्सचे आहेत, हे सगळं कमी करायला आणि कॉर्टिझोलच्या लेव्हल्स कमी करायला हे सुद्धा व्यवस्थित हेल्प करतं. सो शिरोधारा ह्या पंचकर्माचा सुद्धा वापर वैद्यांच्या सल्ल्याने करून आपण इन्सोम्निया किंवा झोप डिस्टर्ब असणं या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा करू शकतो.